साठी पोहोचलेले आहेत। तर अजित पवार गटाकडून संजय बनसोडे आणि अनिल पाटील हे प्रतिनिधी आहेत। तर ठाकरेंकडून अनिल देसाई, त्याचबरोबर सुनील प्रभू आणि अरविंद सावंत हे सुद्धा प्रतिनिधी आहेत। भाजपकडून प्रवीण दरेकर हे प्रतिनिधी आहेत। डावखरे सुद्धा मतमोजणीच्या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत। प्रवीण दरेकर हे भाजपचे निवडणूक प्रतिनिधी म्हणून तिथे आता उपस्थित आहेत। काँग्रेसकडून अभिजित वंजारी आणि सतेज पाटील, तर राष्ट्रवादी काँग्रेस दादा गटाकडून अनिल पाटील आणि संजय बनसोडे, त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाकडून अनिल देसाई आणि सुनील प्रभू हे निवडणूक प्रतिनिधी म्हणून आता उपस्थित आहेत। काँग्रेसकडून अभिजित वंजारी आणि सतेज पाटील हे दोघं निवडणूक प्रतिनिधी आहेत जे आता उपस्थित आहेत। मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। 11 जागांसाठी एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत, त्यामुळे चुरशीची लढत आहे। एकेका मतावर प्रत्येक पक्षाचं लक्ष आहे। पुन्हा एकदा थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडे। विशाल, आता सगळ्या पक्षांचे प्रतिनिधी मतमोजणीसाठी पोहोचलेले आहेत। मतमोजणी त्या ठिकाणी सुरू झालेली आहे, काय अपडेट? नक्कीच निखिल, आता या मतमोजणीला सुरुवात जी आहे ही झालेली आहे। प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधी हे आता पोहोचलेले आहेत। त्याचसोबत ऑब्जेक्शन घेण्यासाठी जे अतिरिक्त प्रतिनिधी असतात ते सुद्धा त्या कक्षामध्ये जाऊन बसलेले आहेत। त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर विधान परिषदेचं निवडणूक पहिल्या पसंतीच्या क्रमांकावरती अनेक उमेदवारांचा कल जो आहे हा स्पष्ट होईल। मात्र निखिला, याच्यामध्ये 2 नंबरचं जे पसंती क्रमांकाचं मतदान आहे हे मात्र याच्यामध्ये मोठा फॅक्टर असणार आहे। कारण का जर या 2 नंबरच्या आकड्यामध्ये काही गोंधळ झाला तर गणित आणि समीकरणं जी आहेत ही नक्कीच या राजकीय पक्षांची बिघडू शकतात किंवा उमेदवारांची समीकरणं जी आहेत ही बिघडू शकतात आणि त्याच अनुषंगानं आता ही मतमोजणी जी आहे ही सुरू होईल। खरं तर काँग्रेसनं आज सुरुवातीलाच गणपत गायकवाड यांच्या मतदानावरती आक्षेप घेतला होता, मात्र न्यायालयीन निर्णय असल्यामुळे गणपत गायकवाडांना मतदानाचा अधिकार जो आहे हा बजावता आला। मात्र काँग्रेसकडनं याच्या बाबतीत आक्षेप जो आहे हा सातत्यानं घेण्यात आला होता। एकंदरीत आता या मतमोजणीच्या अंती ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचे नेते असतील किंवा महायुतीचे नेते असतील यांच्याकडनं आता प्रतिक्रिया सुद्धा येऊ लागलेल्या आहेत। दोन्हीकडनं विजयाची खात्री जी आहे ही सांगितली जाते। मात्र आता या कशा पद्धतीनं प्रत्येक पक्षानं प्लॅनिंग केलेलं आहे, कशा पद्धतीनं वोटिंग केलेलं आहे याच्यावरती ही सगळी गणितं जी आहेत ती स्पष्ट होईल। थोड्याच वेळात आपल्याला पहिला कल जो आहे हा हाती येईल निकाली। नक्कीच विशाल, आणि पहिल्या पसंतीची मतं आधी मोजली जात आहेत, त्यासाठी आता सगळ्याच पक्षांचे प्रतिनिधी मतमोजणीच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। यामध्ये काँग्रेसकडून अभिजित वंजारी, सतेज पाटील, भाजपकडून प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे हे मतमोजणीसाठी पोहोचले। तर दुसरीकडे आता शिवसेना ठाकरे गटाकडून अनिल देसाई, सुनील प्रभू आणि अरविंद सावंत हे निवडणूक प्रतिनिधी असतील, ते तिथे पोहोचलेले आहेत। आणि त्याचबरोबर शिंदे गटाकडून सुद्धा निवडणूक प्रतिनिधींची नेमणूक करण्यात आली आहे। भाजपकडून दरेकर आणि डावखरे आहेत। तर शिंदे गटाकडनं बालाजी किणीकर आणि संजय मोरे हे प्रतिनिधी आहेत। तर अजित पवार गटाकडून संजय बनसोडे आणि अनिल पाटील हे प्रतिनिधी आहेत। ठाकरेंकडनं अनिल देसाई, अनिल परब, सुनील प्रभू आणि अरविंद सावंत हे आता ठाकरे गटाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी असतील। तर महाविकास आघाडीचे 3 आणि महायुतीचे 9 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि आता विधान परिषदेसाठी मतमोजणी सुरू झालेली आहे। विजयी कोटा आहे 23चा हा कोटा कोण गाठणार याकडे लक्ष असणार आहे। एकूण 11 जागांसाठी 12 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। दुसऱ्या क्रमांकाची पसंतीची मतं ही खऱ्या अर्थानं गेम चेंजर असतील, त्यामुळे एक सुद्धा मत इकडचं तिकडे होऊ नये यासाठी सगळ्या पक्षांनी यापूर्वीपासूनच मोर्चे बांधणी केलेली आहे। आणि या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हॉटेल डिप्लोमसी सुद्धा काही पक्षांची आपल्याला बघायला मिळाली आहे। भाजप, शिवसेनाचे दोन्ही गट आणि त्याचबरोबर एनसीपी दादा गट यांनी सुद्धा आपले आमदार वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये ठेवलेले होते, एक सुद्धा मत फुटू नये म्हणून। तर शिंदे गटाचे म्हणजे शिवसेनेचे देखील 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आणि अजित पवार गटाचे देखील 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। मात्र पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा कमी असल्यामुळे त्यांनी मतांची जुळवाजुळव कशी केलेली आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। तर भाजपचे 5 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, मात्र अपक्षांना सोबत घेत त्यांनी आपला कोटा पूर्ण केलेला आहे। काँग्रेसकडे 14 मतं अतिरिक्त आहेत, ती मतं कुणाकडे जाणार? ठाकरेंकडे ती जाणार का? तसंच शरद पवार गटाने पुरस्कृत केलेले जयंत पाटील यांना यातली काही मतं मिळणार का हे पाहणं देखील खूप महत्त्वाचं असणार आहे।